ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः। त्रिकाल वंदनीय राष्ट्रसंत परमपूज्य शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी, लिंगायत धर्म संस्थापक क्रांतीसूर्य जगज्योती महात्मा बसवण्णा यांच्या दिव्यचरी नतमस्तक होऊन आदियोगी आदिपुरुष भारतातल्या सर्व धर्माचा जो धनी, विश्वाचा कर्ता नियंता भगवान शंकराच्या दिव्यचरी नतमस्तक होऊन आज आपण या अनुभव मंडपाच्या माध्यमातून मी या फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे। दर रविवारचा हा अनुभव मंडप, या अनुभव मंडपाच्या माध्यमातून आपल्याला काही थोडंसं चिंतन मांडायचं आहे। एक चिंतन असं एक छोटासा एक वचन आहे अलमप्रभूचं, खोट्या पिठावर खोट्याच देवाला, खोट्या पिठावर खोट्याच देवाला, खोट्या खोट्याच देहाला त्रास न देता पूजा करता, पवित्र हाती आलेल्या देवाचा पूजा करण्यासाठी सुई दोरा ओवण्याच्याच विसरल्यानी शिवने उसवले गुहेश्वरा। या अभंग हे वचन तुमच्या समोर ठेवून मी थोडंसं या अनुभव मंडपाच्या माध्यमातून तुमच्या समोर आलेलो आहे। हो सर, येत आहे, बरं ठीक आहे। आज आपण वास्तविकता काही गोष्टीची चर्चा आपण करणार आहोत। तर ती चर्चा अशी आहे की ह्या सर्व ह्या परिसरामध्ये जे काही घटना घडतात किंवा जे काही चालू ठेवतो, जे काही आमच्या ह्या परिसरामध्ये जे काही होत असतं ते आमच्या डायरेक्ट थेट आमच्या मनावर होत असतं। सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा आमच्या परिसरातून एकमेकाच्या विचारातून असेल किंवा एकमेकाच्या फोनमधून बोलण्यातून असेल, हे विचार आमच्या माणसाच्या मनावर पडत असतात। पडलेले विचार माणूस हा स्वीकारत असतो। तसं आज आमच्या ह्या कोरोनाचं संकट, एक नंतर चक्रीवादळाचा काही प्रभाव किंवा काही गोष्टीतल्या बाहेरून देशाचे काही एकमेकाचे युद्ध पाहणे हा प्रभाव किंवा जे काही असं वातावरण देशामध्ये ह्या दवाखान्याच्या माध्यमातून इकडे ह्या दवाखान्याने इतके लुटले पैसे किंवा इतका भ्रष्टाचार, ह्या गोष्टीतून भ्रष्टाचार झाला किंवा ह्या लोकांची पगार अडवले, हे आशे वगैरे, हे सगळं आम्ही हे जग आता जवळून पाहण्याचा प्रयत्न करतो। जितकं आम्ही जवळून पाहण्याचा प्रयत्न करू ना तितकं आमच्या ते दुःख व्हायला लागले। काही गोष्टी पाहत असताना आमच्या मनावर ते बिंबवतात आणि ज्या गोष्टी आमच्या मनावर बिंबवतात, बिंबलेल्या गोष्टी आमच्या पूर्ण शरीरावर, त्या ठिकाणी त्या इंद्रियावर ते दबाव करून बसलेले असतात। ते कसे दबाव करून बसलेले आहेत? एखादी व्यक्ती एखाद्या गोष्टीचा स्वीकार करतो आणि ती आमच्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असतो। शेजारचं पाहणं, शेजारचं परिवर्तन बघणं, हे सगळं आमच्या मनावर घडत असतं। बघा, लक्षात ठेवा, काही ज्यावेळेस चीनमधून ह्या कोरोनाचा प्रभाव ह्या जगावर होत होता, 1-2 महिने हे चीनमध्येच हे वातावरण चाललं। ह्या वातावरणाचा प्रभाव सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्याच द्वारे आमच्या देशात पसरत आला। मग आमच्या देशामध्ये काही यंत्रणा हलवल्या गेल्या, काही कडक लॉकडाऊन असतील, काही यंत्रणा त्या ठिकाणी राबवल्या गेल्या। त्यावेळेस आम्हाला आनंद वाटला की बाबा बरं आहे, आता काही कसं चांगलं झालं की आमच्या देशातला थोडासा कोरोना कमी होऊ शकतो। मग त्या नियंत्रणामुळे काही थोडंसं कमी झाला, मग शाळा व्यवस्थित सुरू व्हायला लागल्या, काही विद्यार्थ्यांच्या परीक्षासाठी काही वेळ त्या ठिकाणी व्हायला लागला, ट्युशन व्हायला लागली, सगळं काही व्यवस्थित तिकून व्हायला लागलं। मग पुन्हा काही सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा काही कोरोनाच्या काही पेशंटच्या माध्यमातून पुन्हा तो कोरोना जास्त हे झाला। मग हा सगळी घटना पाहत असताना मध्यंतरी अजून लॉकडाऊन मोठं पडलं। ह्या सगळ्या गोष्टीचा हा विचार, हा सगळ्या गोष्टीचं प्रभ्रमण, हे सगळं जे व्हायचं ना, इथल्या सामान्य माणसाच्या जीवावर परिणाम व्हायचे, मनावर परिणाम व्हायचे। इथल्या जनावरावर कोरोना होत नाही का? बरं, इथल्या जनावरावर होत नाही ही एक महत्वाची बाब आहे, कारण त्याला माहितच नाही कोरोना हे काय असतं, कारण त्याचं मन हे काही गोष्टी स्वीकारत नसतं। आम्ही जे मनाने स्वीकारतो ना तेच आम्हाला आमच्या देहामध्ये उतरत असतं। प्रत्येकाच्या देहामध्ये ते गुण असतात। प्रत्येकाचं देह हे रोगाचं वाहतूक आहे। आमच्या देहामध्ये भरपूर रोग आहेत। आम्हाला डायबिटीज आहे किंवा त्या शुगर आहे, आम्हाला म्हणजे मुतखडा असेल, म्हणजे अपेंडिक्स असतील, भरपूर काही आमच्या शरीरामध्ये ते रोग आहेत। प्रत्येक रोग हे माणसाच्या शरीरामध्ये असतो, पण
ते रोग माणसाला काहीच करू शकत नसतात. का करू शकत नसतात? कारण त्या रोगापेक्षा माणसाच्या मनाचं मनोबल श्रेष्ठ असतं, आत्मबल श्रेष्ठ असतं. कारण जगामध्ये काय 5 प्रकारचे काय बल सांगितलात, त्यामध्ये आत्मबल हे सर्वश्रेष्ठ बल आहे. मग ते आत्मबल श्रेष्ठ कसं असतं की का असतं, हे काही महत्वाच्या बाबी आहेत. मग आम्हाला हे सगळ्या परिसरामधून आम्ही पंचांगण पाहण्याचा प्रयत्न करतो. आम्ही एखाद्या महाराजाला विचारतो की बाबा एवढे संकट ह्या देशावर का येतात, हे संकटाचं का आहे. मग काय तो कोणी म्हणलं 21 पस्तूर हे संकट राहतील, कोणी म्हणलं 22 पस्तूर संकट राहतील, कोणी आता तर काही जणांचा दावा आहे किंवा 31 पस्तूर हे संकटाचं काळ त्या ठिकाणी राहील, लूटमार होईल, कुठं काहीतरी माणसं मरतील, युद्ध होतील. हे सगळे बोलण्यानं किंवा विचारवंत लोकांना मांडलेली ही जी काही भाषा आहे, होतील का न होतील मी बी म्हणणार नाही किंवा पुढे काय होईल, पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघत आलेलो आहोत, पाहत आलेलो आहोत, स्वीकारत आलेलो आहोत. स्वीकारलेल्या गोष्टी घडतील किंवा न घडतील मला माहित नाही, पण घडवण्याचा प्रयत्न आमच्या मनात चालत आहे. सगळीकडून हे आमच्यावर दबाव येत आहे. सामान्य माणसाच्या जीवन जगण्याच्या पद्धतीवर, जीवन जगण्याच्या शैलीवर माणूस अस्तव्यस्त होत आहे. विचार करा, आज जितके काही आमचे लहान लहान छोटे छोटे विद्यार्थी आहेत, काही लेकरं आहेत आमचे, शाळा सुरू नाही, कुठं टेलिव्हिजन नाही. आम्ही जितका शिकवावं तितकं आम्ही त्याला शिकू शकत नाही, ते लेकरं ऐकू शकत नाहीत. काही लेकराला वाचण्याचा किंवा अभ्यासाचा स्तर कमी झालेला आहे. बरं, विद्यार्थ्यातूनच झाला असं नाही तर माणसातून सुद्धा तो स्तर कमी झालेला आहे. लॉकडाऊन तर आहे, मग आम्हाला घरी बसून आम्हाला काय काम आहे ते सुद्धा आम्ही करू शकत नाही. का करू शकत नाही? मग तुमच्या मनाचं मनोबल का खचलेलं आहे? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार कसा करावा लागेल, कोण करावा लागेल, किती करावा लागेल, ह्या काही महत्वाच्या बाबी आहेत. मग ह्या आम्ही फेसबुकच्या माध्यमातून, ह्या ट्विटरच्या माध्यमातून, झूम ॲपच्या माध्यमातून किंवा कोणत्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून हे प्रबोधनाचे कार्यक्रम होत चाललेले आहेत. कोणी मंदिराच्या माध्यमातून ते प्रबोधन करत आहे, कोणी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करत आहे, कोणी व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा एका बाजूला अंधश्रद्धा ही बोकाळतच आहे, थैमान घालून बसलेली आहे. संकट नावाचं सगळ्यात मोठं टेटस ह्या गोष्टीनं आमच्या देशावर आणि माणसाच्या मनावर ठेवलेलं आहे. कमी होऊ शकते का? हे शक्य नाही कमी. पंचांगणाच्या माध्यमातून महाराजांनी सांगितलं हे करणं ते करणं. मी केव्हा केव्हा विचार करतो, मग त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये क्रांतीसूरी जगज्योती महात्मा बसवांना जी घरात घटना 8 वर्षाच्या लेकराच्या मनावर घडते, त्यानं सांगितलं की बा तुझी मुंज करायची आहे, मग स्वतःच्या बहिणीची मुंज करा. असा हट्ट ज्यावेळेस बसवण्णानं धरला त्या व्यवस्थेपुढे, माझ्या बहिणीची अगोदर मुंज झाली पाहिजे. बहिणीची का झाली पाहिजे हे का हट्ट धरला असेल? कारण ती माझ्यापेक्षा मोठी आहे, मोठी असल्यामुळं अधिकार तिला आहे, मग तिची मुंज झाली पाहिजे. त्यावेळेस त्या धर्मव्यवस्थेनं तिला सांगितलं की बा आमच्या धर्मामध्ये मुलीची मुंज होऊ शकत नाही. बाळबसवांना त्यावेळेस त्या बुद्धीमध्ये असे प्रश्न पडत होते, जर तुमच्या धर्मामध्ये माणसाचीच मुंज होत असते आणि जर स्त्रियांची मुंज होत नसेल, मुलीची मुंज होत नसेल, मग तुमचा धर्म येणाऱ्या काळामध्ये स्त्रियांना कोणची सत्ता देऊ शकेल? ज्या स्त्रीपासून मी जन्माला आलो, ज्या स्त्रीपासून तथागत गौतम बुद्ध जन्माला आले, ज्या स्त्रीपासून बसवण्णासारखे महान महात्मे जन्माला आले, एखाद्या पुरुषाला महान म्हणायचं, ज्या स्त्रीनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवून स्वतःचा स्तनपान करून त्या माणसाला, त्या संतांना वाढवलं, तिच्या एका एका रक्ताच्या थेंबातून एक एक दुधाचा थेंब तयार झाला, ते संस्कार त्या लेकरावर घडत गेले, आणि त्या स्त्रीला तुम्ही त्या ठिकाणी असताना तुम्ही इतकं तुच्छ समजता. कोणचा बदल ह्या देशामध्ये, कोणचा असा बदल घडवला की 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांना आपल्या स्वतःच्या बहिणीसाठी नाही तर विश्वातल्या सगळ्या स्त्रियांसाठी स्वतःचा घराचा त्याग केला, आईवडिलांचा त्याग केला, गावांचा त्याग केला. जो बसवण्णा 8 वर्षामध्ये एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो आणि एवढा मोठा निर्णय घेऊन स्वतःच्या जीवन घडवण्याचा प्रयत्नासाठी स्वतःचं घर सोडून
अभ्यासाचा विचार करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या समाजामध्ये काय चाललंय ह्याचा पाहण्यासाठी 8 वर्षामध्ये जे लेकरू घर सोडून जगाला विश्वावर त्याची आज सत्ता आहे. जसं 7 समुद्राच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी असणार इंग्लंड, थायलंड ह्या सगळ्या देशामध्ये त्याचा विचार गाजला जातो, गायला जातो किंवा विचार सांगितला जातो. मग इतका मोठा श्रेष्ठ महात्मा बसवांना 8व्या वर्षी त्याला कळालं की बाबा ही मुंज ही माझ्यासाठी, सगळ्या जगासाठी हे सगळ्या पाहिजे फक्त मलाच दिलेली आहे. तर हे मी तुमचा धर्म स्वीकारणार नाही, मी धर्म सोडणार आहे म्हणण्यापेक्षा मला नको ही तुमची दीक्षा नको, तुमचा संस्कार माझ्यावर नको. मग त्या लेकराच्या मनावर झालेले परिणाम, मग आजच्या ह्या चालू रूढीमध्ये होणारे मनावरचे परिणाम. कोरोना हे संकट मोठं नाही किंवा कोरोना ही महामारी नसून कोरोना एक व्हायरस आहे. कोरोना एक साधा आहे. माणसाच्या शरीरामध्ये ते काय तर बॉडी जास्त ताकद आहे, मला इंग्लिश बोलता येणार नाही. आपल्यामध्ये शक्ती जर ताकद जास्त असेल तर ते कोरोना आम्हाला काहीच करू शकत नाही. मग कोरोनाला बी जीव आहे का, तर असेल काहीतरी मी सांगतो. किंवा बघा विचार करा, कोरोना एखाद्या रोगी माणसाला जास्त हँग करू शकते, ज्याचा वाल नाही, ज्याला शुगर आहे, ज्याला ते बीपी आहे, ज्याला दमा आहे, ज्याला अशा काही कोणत्या तरी रोगानं तो युक्त आहे. अशाच रोगाचा माणसाचा तो साधारणपणे बरं का, जास्तीत जास्त नाही, साधारणपणे काही 100 माणसातून 5-50 माणसाला तो घेऊन जाऊ शकतो. इतक्या रोगी असणाऱ्या माणसावर तो थैमान घालू शकतो. मग आमच्या देशामध्ये सगळेच काही रोगी आहेत का? नाहीत ना. मग नाहीत तर बिना रोगीचे कोरोनावाले का मेले, का गेले? काही पत्रकार गेले, काही विचारवंत गेले. मग ह्याच्या बुद्धीला असेल ना, काहीतरी ताकद असेल ना, मनामध्ये जिद्द असेल ना, ते कोरोना व्हायरस काढून टाकण्याची शक्ती असेल ना, मग त्याला का कमजोर केलं? त्याच्याही पाठीमागे एक कारण असावं असं माझं मत वाटते. मी सांगत होतो किंवा बसवण्णाच्या बाळवयामध्ये जे मनावर घडलेले परिणाम, ज्या समूहाचा विचार केला बसवण्णानं 12व्या शतकामध्ये, की हे आज जर मी हे दीक्षा संस्कार जर स्वीकारलो, हे मुंज जर मी आज स्वीकारलो, तर उद्या सुद्धा ह्या मुंजसाठी कोणी बंड करणार नाही. आणि बंड न केलं तर उद्या माझी बहीण असेल, ह्या जगातली माझी अख्खा असेल, किंवा माझी पत्नी सुद्धा येऊ शकते. उद्या माझ्या पत्नीला सुद्धा हे लोक समाज तुच्छ त्या ठिकाणी पाहू शकतो. माझ्या बहिणीला तर समाज तुच्छ पावलेला आहे, आईला सगळ्यालाच तुच्छ पाहू शकतो. हा त्या बाल वयावर जे मनावर घडलेले परिणाम, मग आज सुद्धा हे आमच्या मनावर घडलेले परिणाम आहेत. आम्ही ह्या कोरोनानं मरू शकत नाही. का मरू शकत नाही? कारण जास्तीत जास्त ह्या कोरोनामध्ये एक तर रोगी असणारे लोक गेले, आणि दुसरी गोष्ट तर जास्त पैसेवान लोकच गेले. ज्याला जास्त हाव असते ना, हाव पैशाचा हावडा जो असतो ना, जे काही सगळीकडून सावड, तिकडून सावड, ह्याचं सावड, त्याचं सावड, जो माणूस पैशामध्ये धुंद झालेला आहे ना, त्याला नाते समजत नाही, त्याला गोते समजत नाहीत, त्याला विचार समजत नाही, त्याला आचार समजत नाही. ते सगळ्याचा पैसा मलाच राहावा असा वाटणारा माणूस जे असते ना, सगळ्यात पहिला माणूस कोरोनाचा तोच बाधक झालेला आहे. मग हे जे मनामध्ये घडते ना, हे जे मनामध्ये जे चालते ना, हे कशामुळे चालते? मग ह्या मनाला कंट्रोल करणारा कोणी नाही का? मग हा विचार आम्हाला करायचा आहे. 8व्या वर्षी बालबसवण्णाला समजलं की हे नको, ही व्यवस्था नको रे बाबा. ही जर एवढी व्यवस्था खतरनाक असेल तर माझं कसं होईल? माझ्या म्हणण्यापेक्षा माझ्या अख्खा नागमाचं कसं होईल? कवळं वय आहे तिचं, बुद्धी चांगली चंचल आहे, एक सर्वश्रेष्ठ तिच्यामध्ये कर्तृत्व आहे. मग हिचं कसं होईल? म्हणून स्वतः बालबसवण्णानं सांगितलं, ताई मला हे नको आहे मुंज, बाबा मला ही मुंज नको आहे, मी आता इथून निघून चाललेलो आहे. बालबसवण्णानं तो गाव सोडलं, घर सोडलं, आई सोडले, वडील सोडले, सगळा संसार सोडला. विचार करा, ज्यानं स्वतःचं घर सोडले, त्यानं विश्वाला घर मानण्याचा प्रयत्न केले. म्हणून आज सगळ्याच्या मनामध्ये विश्वामध्ये त्याचं घर आहे, त्याचं मंदिर आहे. आमच्या हृदय मंदिरामध्ये महात्मा बसवण्णांची मूर्ती आहे. आज ह्या विश्वामध्ये, विश्वाच्या काना कोपऱ्यामध्ये बसवण्णांचा विचार आहे. देशाचा पंतप्रधान असेल,
देशाचा छोटासा एक व्यक्ती राज्यकर्ता असेल किंवा एखादी सेवा करणारा कुष्ठरोगी असेल किंवा एखादी असणारा झाडून काढणारा आमच्यातला शिपाई असेल, त्या प्रत्येकाच्या मनात बसवण्णाविषयी इतका आदर आहे. का आदर आहे? कारण स्वतःचं घर सोडून सगळ्या घराचा त्याग करून ह्या विश्वाला घर मानलं आणि त्या घराचा विचार करणारा, या विश्वाचा विचार करणारा बालबसवांना घर सोडलं आणि 770 शरण त्या ठिकाणी अनुभव मंडपाच्या माध्यमातून एकत्र केले आणि तिथं असं कोणचं जगाला संदेश दिला. मग बसवांना इतका लोकाला गोड का वाटायचा? परिटाला इतका गोड का वाटला? मांग चन्नैयाला इतका गोड का वाटला? हरळियाला इतका गोड बसवांना का वाटला? हडपदांनाला वारीक असणाऱ्या समाजाला इतका बसवांना गोड का वाटला? सुळे या नावाच्या असणाऱ्या म्हणजे प्रत्येकाला, उर्लिंग पेदीला, चोराला त्या ठिकाणी इतका बसवांना गोड का वाटला? आज आम्ही महाराजाला महाराज आम्हाला गोड वाटत नाही. आम्हाला एखादी प्रबोधनकारला गोड वाटत नाही. विचारवंत लोकाला विचारवंत लोक पटत नाही. पण त्या काळामध्ये ज्या जातीमध्ये लोक नव्हते त्या जातीतल्या लोकांना बसवांना इतका गोड का वाटत होता? उर्लिंग पेद्दी, जो कंधारच्या परिसरामध्ये राहणारा माणूस, जो नांदेडमध्ये चोरी करणारा माणूस, ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करत असताना, सगळ्या बाबीवर विचार करत असताना माणसाच्या मेंदूवर किंवा माणसाच्या मनावर घडलेले परिणाम आमच्या जीवनामध्ये नाही तर आमच्या शरीरावर घडतात आणि त्या शरीराच्या माध्यमातून आमचं सगळं जीवन घडत असतं. किती महत्वाच्या, काही महत्वाच्या गोष्टी आहेत, काही महत्वाच्या बाबी आहेत आमच्या समोर, काही गोष्टी आहेत आमच्या समोर, आम्हाला स्वीकारल्या पाहिजेत, आम्हाला कळल्या पाहिजेत. मग आम्ही काय करत चाललेलो आहोत? आम्ही काही अफवेला काही बळी पडत आहोत का? संकट म्हणते, संकट म्हणजे काय? नेमकं संकट कोणचं आहे? अरे जे जनावर, जे दारादारानं भटकणारे जे जनावर, कुत्रे असते ना, त्याचे कुठं पिले मरतात की अर्धे, कुठं कोण खाते की त्याच्या पोटाला भेटते का ना भेटते की? फक्त आम्हाला बोलता येते म्हणून आम्ही दुःख म्हणतो का? इथल्या प्राण्याला ते दुःख नाहीत का? का इथल्या कोरोनाचा, इथल्या वादळीचा, इथल्या चक्रीवादळाचा परिणाम त्या जनावरांवर होत नसेल का? त्याचा जीव जात नसेल का? इथल्या संकटामध्ये तिथले प्राणी सापडत नसतील का? कोणाचा जीव जात नसेल का? हे सगळं काही होत असतं, पण माणूसच ह्या गोष्टीला सगळ्याकडे आपल्याकडे स्वीकारत असतं. म्हणून तर माणूस हा शेवटी कोणाचा तर बळी जात असतो. तो विचाराचा बळी असेल, तो खोट्या नाट्या गोष्टीचा बळी असेल. मग ह्या महाराजाकडे जाय, त्या महाराजाकडे जाय, त्याची दीक्षा घे, ह्याची दीक्षा घे, सगळीकडे दीक्षा घेऊन जरी थकला, शेवटी अजून कुठून तर कोणतर साखर देणारा वाटणारा आहे म्हणून निघाला, तर तिकडं सुद्धा त्या ठिकाणी असा तो प्रवर धावत असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे धाव घेणारा फक्त माणूसच. मला एक सांगा अगोदर, आता कोरोना महामारी आहे. या कोरोना महामारीवर एक लस, एक उपाय आहे. लस हे त्याच्यावर एक थोडा छोटासा उपाय आहे, पूर्ण उपाय नाही. पूर्ण जर असता तर पूर्ण भारत मुक्त झाला असता, जग मुक्त झाला असता. एक छोटासा उपाय आहे की माणसाचा जीव जात नाही, माणसाला जीवन जगण्यासाठी एक आधार आहे. कोरोना होऊ शकतो पण तेवढी त्यानं ते घातक होऊ शकत नाही, हे एक त्याचा आधार आहे. फक्त लस, तसं जसं हे कोरोना हे सगळ्यात मोठं संकट म्हणतो आपण, ह्याच्यावर अशी एक लस आहे, तसं मला सांगा आमच्या घरामध्ये काही गोष्टीचा वाद होत असतो, काही जीवनावर दुःख घडत असतात. भावाचा वाद असेल, जावाचा वाद असेल, बहिणी भावाचा वाद असेल, आईवडिलांचा, लेकराचा, मुलांचा, ह्या सगळ्याचा जो वाद असेल, पती पत्नीचा वाद असेल, समाजामध्ये शेजारी शेजाऱ्यांचा वाद असेल, ह्या प्रत्येक वादातून मुक्त होण्याचा प्रयत्न माणूस करत आहे. पण तो मुक्त केव्हा होण्याचा प्रयत्न करत आहे? जसं घरामध्ये काही किरकिऱ्या होऊ लागल्या, काही भांडणं होऊ लागले, किंवा घरामध्ये काही वाद तंटे होत असतील, तर आम्ही एखाद्या महाराजाकडे जातो आणि त्या महाराजाला विचारतो, महाराज आता काय करावं? आमच्या घरात बघा होऊनच नाही गेले, किरकिरी व्हाल्या, सगळं पैसा उलटच व्हाले, कोणीच काय त्या ठिकाणी कामच करणार, पैसाच येईना, मग सगळेजण भीक मागायची, 2-3 एकर इकलो. हे सगळा घडलेला मनावरचा परिणाम त्या महाराजापुढे गात असतो. महाराज मग ते महाराज आपलं काहीतरी एखादी पुस्तक काढून उगच आपल्या बोटावर काहीतरी मोजून वगैरे असं काहीतरी थोडस त्या माणसाला दिलासा देण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यातून काही उपाय आहे का? मग सांगत असतो, हे व्रत करा, ते व्रत करा, हे वैकल्य करा, ते वैकल्य करा.
जर तो महाराज, त्या महाराजाला काहीच माहित नसेल, जर तो महाराज गाव फटके करून पोट भरणारा जर असेल, तर त्यानं काय करते, गावाच्या बाहेरच्या असणाऱ्या छोट्या छोट्या मर्रे मुर्रे हे जे काही बारक्या बारक्या जे देवता आहेत का नाही, ती देवता त्यानं काढून देते. मग इकडे ह्याला पाणी घाल, त्याला पाणी घाल. मग तो महाराज हे कोण्या धर्माचा आहे हे विचार करत नसतो. हिंदूचा आहे का, मुसलमानाचा आहे का, जैनाचा आहे का, ख्रिश्चनाचा आहे का, लिंगायताचा आहे, हे विचार ते करत नसते. त्याला जे वाटते ना, त्यानं ज्याची पूजा करते ना, त्याला तेच देव काढून देते. त्याची पूजा कर, तुझं कमी होईल. मग ते माणूस, दुःखात गेलेला माणूस काही दिवस त्याची पूजा करते, त्याला तिथं सुख लागत नाही. पूजानं वगैरे असं काही सुख लागत, बाहेर इकडे देव पूजा कर, हे सगळं काही करते, पण त्याला सुख लागत नाही. मग पुन्हा काही माणसा दुसऱ्या महाराजा, त्याच्यापेक्षा मोठ्या महाराजाकडे जाते. मग ते मोठा महाराज एखादी वारकरी संप्रदाय असेल, मग त्याला म्हणजे तुळशीची माळ घाल, तुळशीला पाणी घाल, तुळस दारामध्ये लाव. एखाद्या काळ्या गायचं त्या ठिकाणी, काळी गाय त्या ठिकाणी विकत घे, त्या काळ्या गायला धुई, त्याची पूजा कर, त्याला रोज फेऱ्या त्या ठिकाणी मार. झालं. अशा प्रकारचा हा महाराज. मग ते पुन्हा ते करते, तिथून बी काही सुख लागत नाही. मग स्वतः त्याला वाटतंय की बा आपण जंगमाकड जावं, आपण लिंगायत हाव, आता जंगमाकड जावं. मग एखादी जंगमाकड त्यानं जातंय. मग जंगमाकड गेलं की ते जंगम त्याला म्हणते, सांगते, स्वामी हाव तुम्ही, हो स्वामी मला एक असा उपाय सांगा की जेणेकरून मला काहीतरी मुक्त होत आहे. नंतर सांगतो. मग त्याने सांगते त्याला त्या ठिकाणी, सांगते की बा तुला काय करावं लागेल, तर एकच कर, तू शिवलीला अमृत वाच. मग स्वामी बरं का, स्वामी काय सांगते बघा. स्वामीचा हे प्रबल विचार नसतो. स्वामीने जर अभ्यास केला असेल, स्वामीला जर ह्या जीवनात सत्य कळालं असेल, तर त्यानं सत्य सांगते. आणि नसेल, मग ते बी असं तसं असेल, मग त्यानं सांगते मग हे व्रत कर, हे कर, म्हणजे प्रदोष कर, असं वगैरे, शिवरात्र दर, हे असं सगळ्या गोष्टीवर त्याला नेऊन बसवत असते. मग हे माणसं एखाद्या दुःखावर एकच उपाय का सांगत नसतात? घरात जर किरकिऱ्या होऊ राहिल्या, जसं कोरोना नावावर एक लस आहे, ही लसच घ्या, कोरोना समाप्त होईल, बरोबर आहे. तसं घरात हुरलेल्या किरकिऱ्या, सत्यनारायण केलो की किरकिरच घरात होणार नाही, आहे का? तसं काहीच नाही. किंवा तीर्थयात्रेला गेलो की, ह्या देवाला गेलो आणि तिथं जाऊन पाणी घातलो की आपल्याला ही किरकिर होणारच नाही जीवनामध्ये, असं काही आहे का? मग जर हे नसेल तर मग आमच्या किरकिऱ्या कसं कमी होत्या? आमच्या बुद्धीवर घडलेले, मनावर घडलेले हे परिणाम आहे. तसे तर अलमप्रभूने एक सांगितलं, एक वचन आहे, खोट्या खोट्या पीठावर खोट्या खोट्या देवाला, खोट्या खोट्या पीठावर खोट्या खोट्या देवाला, खोट्या खोट्याच देहाला, खोट्या खोट्याच देहाला. अलमप्रभू म्हणतात. अलमप्रभूचे काही वचन आम्हाला उकलत नाहीत, इतके गहन आहेत. अलमप्रभू म्हणतात, खोट्या खोट्या देहाला त्रास न देता पूजा करताना पवित्र हातात आलेल्या देवाच्या पूजा करण्यासाठी. बघा, त्या खोट्या खोट्या देहाला, खोट्या खोट्या देवाला जाण्याचा प्रयत्न अलमप्रभूचं वचन आहे. पवित्र हातात आलेल्या त्या देवाला, पवित्र हातात आलेल्या त्या इष्टलिंग देवाला सुई देदोरा ओवायचे विसरल्याने शिवने उसवले गुहेश्वरा. काय म्हणते? खोट्या खोट्या त्या देवाला, खोट्या खोट्या त्या देहाला त्रास देऊन पूजा करताना पवित्र हातात आलेल्या देवाला पूजा करण्यासाठी सुई दोरा ओवल्याप्रमाणे आपल्या सुई असते, एक सुई असते, ते आता तर सुई राहिली नाही, कुणी ववत बी नाही बरं का, कारण फाटके कपडे लेवायला कुणी तयारच नाही ना. मला सांगा, कोण आहे फाटके कपडे सुई दोरा घालून त्या ठिकाणी असं उकलून शिवून लेवायचं? आमची आजी असायची, आमची आत्या असायची, आमच्या त्या चड्डीला बारीक बारीक ठिवळं लावायची, मग आम्ही तेच लेवायचो लहान असताना. आज आम्हाला आमचे लेकर लिहतील का तसे? शिवून दिलं तर उगं नखर कुठं तर उसवलं की ते कपडे टाकून द्यायचे, दुसरे बाजारातून कपडे आणायचे. म्हणजे सुई दोरा तर आमच्या जीवनातून हरपायची वेळ आलेली आहे, बरोबर? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार आमच्यावर होत असतो, बरोबर आहे? कारण त्या काळामध्ये बसवण्णानं बारीक गोष्टीचा विचार केला. हातामध्ये आलेल्या देवाला विसरला,
खोट्या नाट्या देवाला विसरला. त्याला कधी आम्ही बघितलं नाही, पाहिलं नाही, त्याच्याकडे कधी आम्ही एक दृष्टिकोन त्या ठिकाणी लावलो नाही. मग आमचं मन केंद्रित करायचे, आम्हाला मन स्थिर ठेवायचे. ते कुठं असेल? सुई कशी आहे? सुईच्या बारीक सुई जी असते त्या बारीक सुईमध्ये दोरा ओवला पाहिजे. बारीक डोळे बघा, आम्ही काही गोष्टी असं मोठे डोळे करून बघतो, आणि ज्यावेळेस एखादी बारीक गोष्ट आम्हाला करायची असते त्यावेळेस बारीक डोळे करून असे सुई ओवत असतो. बारीक डोळे करावे लागते, दृष्टी बारीक करावी लागते. तसं आम्हाला ह्या इष्टलिंगावर दृष्टी ठेवत असताना बारीक नजर करावी लागते. अर्धे निमिष डोळे त्या ठिकाणी, अर्धे डोळे झाकले पाहिजेत, अर्धे डोळे उघडे झाले पाहिजेत, आणि त्या लिंगाकडे एकसारखं टक लावून ज्यावेळेस आम्ही त्या लिंगामध्ये तल्लीन होण्याचा प्रयत्न करत असतो ना, त्यावेळेस त्या लिंगातून आम्हाला एक शक्ती भेटत असते. आम्हाला आमच्या मनावर केंद्रित करण्यासाठी, आमच्या मनावर संतुलन ठेवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती असेल तर ती म्हणजे त्या लिंगामध्ये आहे. लिंगामध्ये बघा, तर त्या लिंगामध्ये आहे, त्या आमच्या लिंगामध्ये आहे. सगळ्यात मोठी शक्ती आहे या लिंगामध्ये. लिंगामध्ये माणसाच्या शरीरामधल्या बॉडीज वाढू शकतात, सगळं काही होऊ शकते. इष्टलिंग पूजा, भात करायचं, ह्या सगळ्या आमच्या शरीरामध्ये वाढवणाऱ्या शक्ती आहेत या इष्टलिंगाच्या माध्यमातून. बसवण्णा सांगतात की बाबा, तू खोट्या नाट्या देवाच्या नादाला लागू नकोस, इकडं तिकडं भटकू नकोस, फिरू नकोस, बस कर. जीवन तुझं स्वतःचं जीवन घडव, स्वतःच्या जीवनात बदल घडून घे. सांगितलं बरं का. ह्या खोट्या सिंहासनावर पाठीवर बसवलेल्या काय खोटे सिंहासन आहेत हो. इकडं तिकडं आपण भटकतो. मला सांगा, असं जर असतं तर मग ह्या जर देवावर सगळं अवलंबून असतं तर देवाच्या पूजा करणाऱ्या पुजाऱ्याला लस का द्यायची गरज भासली असती? मला सांगा. त्या पुजाऱ्याला प्रत्येकाला लस घ्यावं लागते. एखादी आमचा मोठा महाराज जरी असेल तर त्या महाराजाला लस घ्यावं लागते. पंचाचार्याला सुद्धा लस घ्यावं लागली. का बरं घ्यावं लागली पंचाचार्याला लस? आमच्या देहाला पाय लावून पवित्र करणाऱ्या माणसाला मग त्याचं देह किती पवित्र असेल, मग ते पवित्र असणारं देह इतकं पवित्र आहे, तर मग त्या पवित्र देहाला इथली साधी ह्या विज्ञानानं लावलेला शोध आणि त्या शुद्धीच्या माध्यमातून निर्माण केलेली ती लस, इतकुशी लस त्याला इतकी मोठी फायदेशीर का वाटत गेली? आणि आम्ही म्हणतो किंवा विज्ञानाला जर मान्य असेल तो धर्म होऊ शकतो, विज्ञानावर विश्वास ठेवा म्हणतर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. कारण जेवढ्या काही गोळ्या, जेवढ्या शरीरातल्या रोगावर जेवढ्या काही गोळ्या येतात, जेवढं काही ह्या मेडिकल मधून येईल काही किंवा शेतामधून काही जेवढं येईल तेवढं प्रत्येक गोष्ट हे रिसर्च होत आहे. प्रत्येक गोष्टीवर संशोधन होते. प्रत्येक गोष्ट माणसाच्या खाण्याच्या लायकीची आहे का हे अगोदर तपासलं जाते आणि मग पुन्हा ते माणसाला दिलं जाते. गोळी असेल, कोणची लस असेल, एखादी खोकल्याची बाटली सुद्धा असेल, किंवा असं नाही, मग जर असं असतं तर बाजारातला औषध बी आणून माणसाला दिली असते ना प्यायला. फवारायची औषध आणून दिली असते ना प्यायला, घे तुझा कोरोना कायमचा मुक्त होईल म्हणून दिली असते ना. पण तसं होऊ शकत नाही. बाजारातून एखादी कोथिंबीरची भाजी आणतो आम्ही घरला, पेंडी आणतो एवढीशी कोथिंबीरची, आणि ती घरला आणल्यास आमची आजी न कधी काही शिकलेली आजी त्याला निसून काढते, खराब फेकून देते, एवढीशीच काढून त्याच्यातून ती भाजीला टाकत असते. साधं खाण्याच्या बाबतीत आम्ही इतका साधा चांगला विचार करत असतो. पाणी पिण्यासाठी आम्ही स्वतःचं फिल्टरचं पाणी पित असतो. बोरचं पिना, कोण्या हिरीचं पाणी पिना, मग ते फिल्टर केलेलं तळ्याचं का पाणी असणार? पण ते फिल्टर केलेलं पाणी आम्ही पित असतो. बरोबर आहे का? ते कुठलं हवे ते गटारीचं पाणी आणून द्या, पण फिल्टर केल्यामुळे आम्हाला त्या विश्वास त्या फिल्टरवर असतो ना, त्याच्यावर केलेला रिसर्चवर असतो ना, त्याच्यामुळे ते आम्ही पाणी स्वीकारत असतो. मग मला सांगा, सगळ्यात मोठं अध्यात्म नावाच्या जीवनामध्ये म्हणजे ह्या जीवाला त्या शिवतत्वाकडे घेऊन जायचे. मग त्या शिवतत्वाकडे घेऊन जाण्याकरता एखाद्या चांगल्या गोष्टीची आवश्यकता आहे की नाही? आहे की नाही मला सांग.
मग जर आम्हाला चांगल्या गोष्टीची आवश्यकता आहे, भासते, आम्हाला सत्यदेवाची विचार केला पाहिजे, सत्य गोष्टीचा विचार केला पाहिजे. उगा एखाद्या महाराजानं सांगितलं वाजव टाळ्या की कडड टाळ्या वाजवायच्या, लावा दिवे, लगेच लोक उठणार, त्यानं लावले म्हणून त्यानं लावणार, त्यानं लावले म्हणून त्यानं लावणार. असे एखादी हिदुरू आमच्यासारखे असतील तर आता सगळेच लावायचे, मग तुम्ही का गप्प बसता, मग लावा आपण बी म्हणणार. सगळ्यांनाच दिवे लावायचे. जातो का कोरोना? टाळ्या वाजून कोरोना गेला नाही, टाळ्या वाजून किंवा त्या ताटल्या वाजून गेला नाही. आणि मग सोशल मीडियाच्या माध्यमातून जे दाखवतो ना तेच आमच्या मनावर परिणाम करते. सगळे टाळ्या वाजवले, गरिबांना सुद्धा आमच्या त्या ताटल्या वाजवल्याच की हो, दिवे गरिबांना सुद्धा लावलेच की हो. पण सोशल मीडियामध्ये कोणाच्या फुट दाखवल्या? अमिताभ बच्चनच्या, उद्योगपती लोकांच्या. हा, त्या सोशल मीडिया मधल्याला सामान्य गोरगरिबाच्या घरी कधी जाता आलं नाही. तो मीडिया आमच्या झोपडीपस्तोर पोहोचल नाही, तो मीडिया आमच्या शेतीच्या दांडापस्तोर कधी पोहोचला नाही. मग ह्या मोठ्या मोठ्या लोकांच्याच फोटो दाखवायच्या का? असू द्या, आपल्याला त्याला विचार नाही, आपल्याला कोणाला विरोध करायचा नाही. तुम्ही शिका, आणि तुम्ही शिकलात, स्वतः शिकलात, स्वतःच सुशिक्षित झाला तर जग सुशिक्षित आपल्यासाठी आहे. नसेल तर काहीच नाही. तीर्था गेली फिरता मेली म्हणण्यासारखं. म्हणजे जिथे एखादी माणूस कुठेही जाऊ द्या, माणूस स्वतः माणसामध्ये बदल झाला पाहिजे, स्वतः माणसामध्ये बदल घडवला पाहिजे. आणि जोपर्यंत माणसामध्ये बदल घडत नाही तोपर्यंत जीवनामध्ये बदल घडत नाही. माणसानं मनाने एखादी गोष्ट स्वीकारायला लागलो, हे सत्य आहे, हे मी घेणार नाही, असं ज्यावेळेस वाटेल ना त्यावेळेस सत्य कळलं माणसाला. म्हणून म्हणतो बरं का, किती सांगितलं बघा, 3 भिंतीवर चित्र द्या. म्हणजे अलमप्रभू सांगायचे की बाबा खोट्या आपल्या हातात असणाऱ्या देवाला तुम्ही विसरला, खोट्या नाट्या देवाच्या पाठीमागे तुम्ही लागला. आपल्याला जगण्यासाठी अलमप्रभूंनी तर सांगितलं, पण बसवानाने सांगितलं वचन, जगविस्तार नभविस्तार, विस्ताराचाही विस्तार. तुझे चरण सप्त पाताळाच्या पलीकड, तुझे किरीट 21 स्वर्गाच्या पलीकड, अगम्य अगोचर अप्रतिम लिंगा, येवलासा झालासी परमात्मा माझ्या करस्थली येऊनी बैसलासी. हे कुडल संगम देवा, देवा तू माझ्या करस्थळावर येऊन बसलास, आता तू सर्वश्रेष्ठ आहेस. तुझ्याशिवाय आम्हाला ह्या जगात कुणीच नाही. तारी मारी चित्ते आहे ते करावे, आणि आम्ही जीवे भावे शरण आलो देवा. शरण आलो देवा संसाराच्या भेने, संसाराच्या भीतीने आम्ही तुम्हाला शरण आलो. सगळ्या जगात सगळ्यात माणसाला भीती आहे. भीतीमुळे आम्ही कोणतेही देव आमच्यापाशी आम्ही स्वीकारत असतो. एखाद्या माणसाला रोग होऊ द्या, ते माणूस म्हणते ना आता रोग झालाय, रोग झाल्या माणसाला वाटतंय की कुणीकून तर रोग कमी होईल का, इकडे जाय तिकडे जाय, चौकड फिरतय फिरतय फिरतय, रोग कमी होईना गेलं की मग शेवटी डॉक्टरकडे जाते. डॉक्टर बक्कळ चौकड दाखवलं, बघा आता काय रोग कमी होईना गेले. मग डॉक्टर त्या पूर्ण शरीराची तपासणी करते. मग सिटी कॅन्स करत असेल, MRI करत असेल, सोनोग्राफी करत असेल, एन्जिओग्राफी करत असेल, प्रत्येक गोष्टीतून ते सगळं करते. मग त्याला ज्यावेळेस त्या दुःखावरचा उपाय सापडते, मग त्यावेळेस त्याने त्याच्यावर इलाज करत असते, त्यावेळेस पुन्हा त्याने इलाज करत असते. मग एवढ्या गोष्टी करून त्याला त्यावेळेस इलाज सापडत असते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी टेक्नॉलॉजीने समोर आलेल्या आहेत. असं झालं नाही किंवा एकाएकीच आम्ही जन्माला आलो, एकाएकीच आम्हाला सगळं कळायला लागलं. आदियुगी, आदि पुरुष, आदि मानव जे होते पृथ्वी तलावर, अमिबा जीव जन्माला आला. पहिला जीव म्हणजे अमिबा, एक पेशी प्राणी त्या ठिकाणी जन्माला आला. नंतर काही प्राणी ह्या पृथ्वीवर वाढत गेले, काही प्राणी ह्या पृथ्वीवर नष्ट होत गेले, काही प्राणी वाढत गेले, काही प्राणी नष्ट झाले, काही प्राणी वाढत गेले. डायनासोरासारखे मोठे मोठे प्रजा समाप्त होत गेली. मग नंतर काही छोटा 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 विकास होत गेला. म्हणजे अशा काही प्राण्यांचा समाप्ती होत गेली आणि काही प्राण्यांची वाढ विकास होत गेला. मग या सगळ्या बाबीचा विचार करत असताना महात्मा बसवांना त्या काळामध्ये विचार करत असतील की बाबा आपल्याला ह्या विश्वाला द्यायचे काय, मग आपण ह्या विश्वासाठी केलं काय पाहिजे. बघा त्या कुडल संगमला जाऊन सगळ्या धर्मग्रंथांचा अभ्यास केला, सगळे धर्मग्रंथ वाचले, एक अनुभव मंडप काढावं ही संकल्पना मनामध्ये तयार झाली असेल.
आम्ही फेसबुकच्या माध्यमातून, या अनुभव मंडपाच्या माध्यमातून जगाला हे ज्ञान देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही कोणचे ज्ञान देणारे आहोत? आमच्यामध्ये काय आहे ज्ञान देण्याची? का आम्ही अभ्यासक आहोत? का आम्ही एखादी वचन पाठ करणारे काही तज्ज्ञ आहोत? नाही. त्याने स्वतःच्या जीवनाची पराकाष्ठा केली. बसवण्णानं स्वतःचं जीवन घरापासून त्याग केला. आम्हाला तुम्हाला बोलण्यासाठी वेळ नाही. 11 वाजता टाइम होता, तर मी शेतामध्ये काम करून यायला मला 11:30 वाजले. म्हणजे आम्ही देऊ शकत ना वेळ. आमच्यामध्ये वेळ द्यायची एवढी हिंमत नाही. काय हिंमत नाही? आमचं मन हे संसारात गुंतलेलं आहे. संसार नावाच्या ह्या शब्दामध्ये गुंतलेलं आहे. संसार म्हणजे काय नेमकं? संसार तर सांगा मला नेमकं काय? माझा काही महाराजाला प्रश्न होता. बऱ्याच महाराजाला मी प्रश्न विचारला, आम्हाला अगोदर संसार सांगा नेमकं काय? कोणी म्हणतं देहबुद्धी हा संसार आहे. कोणी म्हणते आमच्या ह्या पृथ्वी तलावरचा आमचं काही संसार आहे. मला एक असं म्हणायचंय, संसार जर असेल, आमच्या शेती कोणाची आहे? माझ्या अगोदर बरेच काही लोक येऊन गेले ह्या शेतीच्यावर. एक बस अलमप्रभूचं एक वचन आहे बरं का, आशेसाठी मरणारे कोट्यान कोटी, आशेसाठी मरणारे कोट्यान कोटी, आमिषेसाठी मरणारे कोट्यान कोटी, स्त्री सोन्यासाठी संपत्तीसाठी मेले कोट्यान कोटी. बघा, गुहेश्वरा तुमच्यासाठी मेला का कोणी दिसत नाही देवा. बघा, आशेसाठी भरपूर लोक मेले, आमिषेसाठी भरपूर लोक मेले, कोट्यान कोटी मेले म्हणतात. कोट्यान कोटी मेले. किती मेले पत्ता? काही स्त्रीसाठी मेले. मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे म्हणून भांडणं करून युद्ध घडले ह्या देशामध्ये. महाभारतासारखं युद्ध त्या ठिकाणी द्रौपदीच्या अंगाला हात लावला म्हणून युद्ध झालं. राजा रावणानं स्त्रीला हात लावला, सीतेला पळवून घेऊन गेलं म्हणून ह्या देशामध्ये महाभारतासारखे, रामायणासारखे मोठे मोठे युद्ध ह्या देशामध्ये झाले. किती मेले त्या युद्धामध्ये? कोट्यान कोटी लोक मेले. हा अनुभव त्या काळातला बसवण्णाला आला असेल, अलमप्रभूला आला असेल. सांगा देवा, सोन्यासाठी मेले किती कोट्यान कोटी, सत्तेसाठी मेले किती कोट्यान कोटी, संपत्तीसाठी, खुर्चीसाठी किती मेले कोट्यान कोटी. मला सांगा, एखाद्या खुर्चीसाठी आम्ही सगळं द्यायला तयार आहोत, सगळं जीवन पणाला तयार आहोत. मग एवढं सगळं आम्ही जे करतो ना, कशासाठी करतो? सगळं आम्ही आमच्या असणाऱ्या जीवनाच्या ह्या आशेसाठी करतो. पण सांगितलं, प्रश्न विचारला, अरे देवा, तुझ्यासाठी मेला का रे कोणी? एखादी मेला का तुझ्यासाठी? कोणीच मेला नाही. मला सांगा, जीवनामध्ये अरे आम्ही काय करतोय? बसवण्णानं त्या काळामध्ये विचार केला असेल, इथल्या सामान्य माणसाला देव नको आहे, आता इथल्या सामान्य माणसाला जीवन जगण्याची पद्धत हवी आहे. मग आपण पद्धत देऊ, कसं जगावं, कसं जगलं पाहिजे, कोणाच्या जीवावर आधारित जगलं पाहिजे, हे जगण्याची कला देऊ. म्हणून 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णानं एक महामने नावाचं घर तयार केलं आणि त्या महामनेमध्ये त्या ठिकाणी असं लोकांना बोलवायला सुरुवात केली. मग त्या महामने नावाच्या घरावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं. सांगितलं की बा सगळे राज्यातले पैसे घेऊन त्या महामने नावाच्या घरामध्ये जाऊन हे बसवण्णा असं पैसे लोकांना वाटतंय, जीव घालतंय, सगळ्याचा कारभार चालवते. त्यावेळेस बसवण्णाने विचार केला, हे सगळे लोक खोटं बोलतात, तरी ह्या लोकांना विचार केला नाही. मग शेवटी अनुभव मंडप नावाची एक संकल्पना सगळ्यात मोठी श्रेष्ठ केली आणि तेच आज भारतातील लोकसंसद आहे. तसं आज लोकसंसद आहे, आम्ही दिलेला एखादी नेता निवडून जाते आणि त्या संसदेमध्ये मांडते आमच्या तालुक्याच्या, आमच्या राज्याच्या, आमच्या काही जीवनाच्या, आमच्या इथल्या काही जातीच्या काही गोष्टी त्या संसदेमध्ये त्या ठिकाणी मांडल्या जातात आणि त्याच्यावर चर्चा होती. चर्चा होऊन ते एखादी बिल पास होत असतं. तसं हे वचन साहित्य आहे. वचन साहित्य म्हणजे उगं नाही, घरात बसले आणि मनाला आले तसं लिहिले असं नाही. मनाला आले तसं लिहिले असं नाही बरं का. कारण घटना घडल्या असत्याल, ते पाहिले असतील डोळ्यानं आणि त्याच्यावर एखादी विचार सुचला असेल, मग त्यानं बोलले असतील. बघा, साधी सांगतो तुम्हाला, आता एक सण असतो आमच्या गावात, त्या सणाला घरी पुरणपोळी करतात, त्या देवाला दाखवण्यासाठी एखादी नैवेद्य करतात. मग ते नैवेद्य उष्ट होऊ नये किंवा कोणी त्या ठिकाणी असं खाऊ नये, म्हणजे आपण अगोदर माणसानं खाऊ नये, ते अगोदर देवानं खावं मग आम्ही खावं, असं ही संकल्पना असते ना. ते बसवण्णानं कुठं तर पाहिलं असेल, लेकरू रडलं असेल, ते लेकरला कोणी खाया दिलं नसेल पुरण वगैरे, ते लेकरला म्हणा देवाला दाखवायचे, मग ते दिलं नसेल. तसं बसवण्णाच्या मनामध्ये एकदा झालं, बालवयामध्ये बसवण्णाला बाबाची पूजा झाल्याशिवाय पाणी भेटत नव्हतं. ह्या सगळा परिणाम बसवण्णांच्या लहान वयामध्ये मनावर घडत गेला. मग ते बसवण्णाने एक वचन गायलं, जल उसते हे जलचराचे, जल उसते हे जलचराचे, फूल उसते हे ब्रह्मराचे, दूध उसते हे वासराचे, कायमी व्हावू शिवा तुला.
अरे लोक हो, जो स्वयंपाक करताना त्या स्वयंपाकाला लागणारं पाणी, पाणी हे माशाचं उष्ट आहे, बेंडकुळीचं उष्ट आहे, पाणी हे सगळ्या प्राण्यांचं उष्ट आहे. जी माशी स्वतःचं जीवन त्या पाण्यामध्ये घडवते, त्याचा संभोग असेल, ते लेकरं जन्माला घालणं असेल, त्याचं हागणं मुतणं त्या सगळं पाण्यामध्ये होत असतं, त्याची विष्ठा सगळं त्या पाण्यामध्ये होत असतं. आणि तेच पाणी आमच्या स्वयंपाकाला वापरलं जातं. जलउष्टी हे जलचराचे, आणि तेच पूर्ण आम्हाला तुम्ही खाऊ देत ना. पाणी, जल म्हणजे पाणी, पाणी हे उष्ट त्या माशांचं आहे. त्या देवाला तुम्ही वाहता चांगलं पवित्र म्हणून, असू द्या. दूध उष्टे हे वासराचे, जे दूध काढता त्या दुधाचा थेंब आम्हाला पिऊ देत नाही. नागपंचमीच्या दिवशी त्या देवाला वाहता तुम्ही, त्या दगडाच्या देवाला ते दूध त्या ठिकाणी वाहत असता. आणि तर गोर गरिबाच्या लेकराला दूध म्हणून मेलं, तळपडून मेलं, त्याला पाणी तुम्ही देत ना. दूध उष्टे हे वासराचे, त्या म्हशीनं दूध द्यावं, त्या म्हशीचं वासरू वगार जन्माला आलं तर बरं आहे, आणि एखादी हाल्या जन्माला आलं तर त्याचा काटा 2 महिन्यामध्ये निघून जातो. का? कारण शेतकऱ्याला माहित असते हाल्या जन्माला आलं की दूध जास्त भेटते, आणि वगार आलं की थोडं दूध भेटते. म्हणजे काही गोष्टी विचार करत असताना, काही गोष्टी स्वीकारत असताना, ह्या सगळ्या गोष्टीचा आमच्यावर घडलेला परिणाम आहे. मग जल उष्टे हे जलचराचे, दूध उष्टे हे वासराचे, आणि फूल उष्टे हे भ्रमराचे. आम्ही फूल वाहतो त्या देवाला. फुलाचं काय? फुलावर भुंगे बसतात, ते उष्टे फुल आहे. मग मला सांगा देवा, काय व्हावं तुला बरे? आत्म पाहिजे, मनामध्ये भाव पाहिजे, आत्मचिंतन त्या लिंगावर पाहिजे. एवढं श्रेष्ठत्व भाव त्या ठिकाणी आमच्यामध्ये पाहिजे. आणि ते भाव जागवण्याचा प्रयत्न जर कुणी केला असेल तर त्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून जागा केला. आणि 770 शरण त्या ठिकाणी घेतले. प्रत्येक जातीच्या माणसाला, जे समाजातून तुच्छ केलेले माणसं होते, जे समाजातून बहिष्कृत केलेले माणसं होते, जे समाजानं तुच्छ माणसं समजले, जे बहिष्कृत केले, ज्याला कोणी बोलत नव्हतं, ज्याला कोणी भेटायला जायला भेट होतं, ज्याची सावली पडल्यावर बाटले म्हणून त्याला मारत होते, अशा लोकांच्या समोर जाऊन स्वतःच्या हृदयाला हृदय लावून हात जोडून नमस्कार करून शरणार्थी करून स्वतःच्या हृदयाशी जवळ लावलं, ताटाला ताट लावून त्या ठिकाणी बसवांना जेवले. आणि असे लोक त्या अनुभव मंडपामध्ये घेतले. आणि अनुभव मंडपामध्ये घेऊन एक वचन साहित्याची निर्मिती त्या ठिकाणी त्या 770 शरणांच्या देखत व अनुभव मंडपामध्ये ते वचन तयार झाले. वचन तयार झाले. एखादी वचन दाबून रेटलं नाही कोणत्या गोष्टीचं, पण ते वचन त्या ठिकाणी सगळ्याला वाटायचं की हे वचन समाजाला पटलं पाहिजे, उद्या येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या भवितव्यामध्ये आपल्याला लागू पडलं पाहिजे, तरच हे वचन तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे. मग असे वचन होते. वचन म्हणजे काय असं म्हणा का? जे बोले त्याची जे बोलते आणि ज्या बोलण्यावर ज्यानं चलते का नाही त्याचीच वंदावे पाऊले. कोणाचे पाया पडावं? ज्यानं स्वतःचा शब्द एखाद्या माणसाला देते आणि ते शब्द पूर्ण करून दाखवते, त्याचे वचन म्हणजे दिलेलं वचन. आज डिबेट म्हणतो, एखाद्या बॉन्डवर आम्ही त्या ठिकाणी माणसाच्या शब्द लिहून घेत असतो. कारण आजकालचे माणसं तेवढे हे झालेत म्हणून. पहिले काही बॉन्ड होता का? काय होता? आजकालचे लोक बॉन्डचं बी मानना गेलेत, कागदाचे मानना गेले, शेवटी कोर्टाकडे जावं लागले. कोर्टानं निर्णय दिला तरी बी लोक मानायला तयार नाहीत, म्हणून तर लोक अजून मोर्चेच काढायला तयार आहेत. असू द्या, मी त्या विषयाकडे झालो नाही. कोर्टानं निर्णय देऊन सुद्धा लोक भनाटल्यासारखं आहेत. म्हणजे किती लोकांना वाटतं की आमच्या शब्दावर मान नाही म्हणून बॉन्ड तयार झाले, डिबेट तयार झालं, कागद तयार झाले, व्हिडिओ तयार झाले, रेकॉर्डिंग तयार झाल्या, सगळं काही तयार झालं तुमच्या शब्दासाठी. पण महात्मा बसवण्णानं त्या काळामध्ये वचन हा शब्द त्या ठिकाणी आमच्या दिला. वचन म्हणजे काय? वचननामा हे एक वचन आहे. स्वतःच्या शब्दावर स्वतःचं निर्माण केलेलं अस्तित्व, स्वतः रचलेले काव्य हे वचन आहे. आणि हे वचन माणसाला एकतर विज्ञान दृष्टिकोन शिकवतात आणि माणसाला जगण्यासाठी जीवन मूल्य शिकवतात. कसं जगायला पाहिजे, कसं जगलं पाहिजे, आणि जगायला शिकवणारे, जीवन मूल्य शिकवणारे म्हणजे वचन साहित्य. कसे आहेत सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. आता काही विज्ञानानं लावलेले शोध आहेत. बरं, एखादी विज्ञानानं लावलेला शोध आहे, ते शोध लावला, एखादी यंत्र तयार केलं, चरक आहे समजा, चरक, ऊस गळायचा चरक आहे, त्या चरकामध्ये ऊस घातली, खाली रस येते, ते रस पिऊन आम्ही तृप्त होतो. हे विज्ञानानं सगळ्यात मोठा लावलेला विकास आहे. पण त्या चरकामध्ये हात घालाव की घालू नये? काय घातल्यास म्हणणार आहे का अरे बापू हात घालू नको, तुझा हात जळून जाणार आहे, तुझा हात फुटून जाणार आहे म्हणणार आहे का चरक? म्हणणार नाही. हात जरी घातला असता त्याचा चोता करून रक्त बाहेर निघत असतं. म्हणजे विज्ञानानं लावलेले शोध
आणि जीवनमूल्य अध्यात्म शिकवणारे वचन साहित्य माणसाला त्यात हात घालायला लावित नाही. नको हात घालू नकोस, तू मरू शकतो. हे शिकवणारा अनुभव मंडप म्हणजे 12व्या शतकामध्ये हे शिकवलं गेलं आम्हाला. वचन साहित्याच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, काव्याच्या माध्यमातून, अलमप्रभून म्हणजे सगळे 770 शरण त्या ठिकाणी असणार, हे सगळं त्या ठिकाणी असणार पृथ्वी तलावर होत गेलं, घडत गेले. संत साहित्य जन्माला आलं. संतांनी एवढा उपकार का केला? आम्ही महापुरुषाला एवढे उपकारी का म्हणतो? कारण का पहिलं जे व्हायचं ते ग्रंथातच व्हायचं आणि ग्रंथात जे सत्य आहे तेच समाजानं स्वीकारायचं आणि जर कोणी स्वीकारत नसेल तर त्याच्या एवढा पापी कोणी नाही म्हणून त्याला बहिष्कृत करायचे, एकाएकी टाकायचे. जसं आता कोरोना झाला त्याला क्वारंटाईन करायचं का नाही, त्याला माणसाला बोल देण्यात, माणसाला स्पर्श करू देण्यात, ताट वाटते लांबून ढकलते, तेच गोळ्या खावं, तेच अंग धुवावं, तेच कपडे धुवावं, हे जसं क्वारंटाईन आहे तसं त्या काळामध्ये धर्मग्रंथाला मानला तर आपला, नाही मानला तर त्याला बाहेर. त्या संकोंचा व्यवहार व्हायचा नाही, काहीच व्हायचा नाही. मग त्यावेळेस त्या काळातल्या माणसाला वाटायचं की बाबा आपल्याला बी देव मानता यावं, मनात बकळ प्रेम राहायचं त्या देवाविषयी, पण व्यक्त करून दाखवता यायचं नाही. म्हणून 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णांना कोणत्या मंदिरात माणसं गोळा केली नाहीत, एक साधा अनुभव मंडपात माणसं गोळा केले आणि त्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून जगाला लोक संसदेचा त्या ठिकाणी असा वसा दिला. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी चालत राहणार आहे. महात्मा बसवण्णांना 12व्या शतकात विचार केला असेल येणाऱ्या काळामध्ये काय होईल काय सांगता येणार नाही, घटना घडतील काय सांगता येणार नाही, कधी मंदिरं बंद होतील का, कधी काही बंद होईल का, जर मंदिरं बंद झाली ते लोक कशी जगतील. म्हणून स्वतःचं देह हे देवालय आहे आणि देवालय म्हणजे आपल्या इष्टलिंग त्या ठिकाणी गाव आहे. म्हणून तुझं आहे तुझं पाशी परी जागा, चुकलाशी आता तुझ्या गळ्यात लिंग मान आणि तू तसंच वाग बाबा, असं शिकवणारा त्या 12व्या शतकामध्ये महात्मा बसवण्णा होता. किती मोठी संकल्पना शिकवली आम्हाला, किती चांगलं शिकवलं. म्हणून माझा विषय होता की माणसाच्या मनावर घडलेले परिणाम हे माणूस त्या ठिकाणी स्वीकारत असतो. मग शेवटच्या माणसाचं मन हे सगळ्यात प्रबल आहे, आत्मबल आहे. आम्ही एका गावामध्ये चर्चा करत होतो, आमच्या गावामध्ये चर्चा करत होता, मोठा श्रेष्ठ महाराज आहे म्हणतात.